चला आज बनवायची मस्त पाया करी। मागच्या वेळेस आपण पाया सूप केलेलं, यावेळेस मस्त पाया करी करायची। आणि पाया आणलेले स्वच्छ धुवून घेतलेले ते। आणि आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे। कांदा टोमॅटो कापून घेतलेले, 2 कांदे घेतलेले, 2 टोमॅटो घेतलेले, ते कापून घेतलेले। आणि इकडे आता आपले स्वच्छ धुवून झालेले पाय, आणि त्याला हळद मीठ लावायचं आपल्याला, आणि लसूण आणि आल्याची पेस्ट लावायची आहे। आणि ते शिजवून घ्यायचे आपल्याला कुकरमध्ये मस्त 8-10 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे, म्हणजे चांगले शिजल्या जातात। सगळं हळद मीठ आलं लसूण चांगलं लावून घ्यायचं आहे। कॅल्शियमसाठी खूप चांगले शरीरामध्ये कॅल्शियम कमी असलं तर खायचंही हप्त्यातून एकदा। आणि गुडघेदुखी म्हणजे पाया सूप खाल्लेलं चांगलं एकदम। आणि आता आपण करी बनवतो आहे, आणि आता शिजवायची आपल्याला बघा कुकरमध्ये। थोड्या वेळ असं कुकरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे। आणि नंतर पाणी टाकायचं आपल्याला गरम। आणि आता झाकण लावून शिजू द्यायचे आहे ते। आपण आता मसाला आपण कढई ठेवलेली आहे, कांदा टाकलेला आहे तेल टाकून, आणि कांदा चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला। कांदा पण झालेला आहे, आता धणे आपल्याला ते पण भाजून घ्यायचे। खडे मसाले, टोमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचे, आणि आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे। कोथिंबीर पण टाकलेली आहे, मसाला पण तयार झालेला आपला। कढईमध्ये तेल टाकलेले आहे, आणि मसाला छान होऊ द्यायचा आहे आता आपल्याला। आणि एका बाजूला आपले शिट्ट्या पण कुकरमध्ये पण शिजत आहे पाय। आणि याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे, धने जिरे पावडर, हळद, गरम मसाला, लाल तिखट सगळं मिक्स करून घ्यायचे। थोडं पाणी टाकून मसाला होऊ द्यायचा आहे, झाकण ठेवायचं आहे। आणि मस्त आपले मसाला चांगला होऊ द्यायचा आहे, म्हणजे करी एकदम टेस्टी होते, भाजी पण खायला खूप छान लागते। मग आपले पाय शिजून झालेले, आता ते काढून मसाल्यामध्ये टाकायचे, मस्त मिक्स करायचे आपल्याला। सगळे टाकून घ्यायचे, आणि मस्त शिजल्या गेलेले। सूप किंवा ही पाया करी आपण खाल्लीच पाहिजे। सूप तर चांगलंच एकदम बेस्ट शरीराला। आणि बघा मस्त आता वरून कोथिंबीर टाकायची, अजून पाणी टाकून पाणी टाकायचं आहे। पाणी नाही टाकलं, हे सूपच आहे, भाजी आपण शिजवलेलं तेच टाकलेलं आहे। आणि मस्त आपली भाजी आता तयार होणार आहे खाण्यासाठी। मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर, एक भाकरी काय 2 भाकरी जातील अशी मस्त पायाची भाजी मस्त तयार झालेली आपली खाण्यासाठी।
मस्त चुरून मुरून खातील अशी ही पायाची भाजी बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.